आणि शेवटचा कोणाचाही स्थान नाही. स्वर्गलोक, देवलोक वगैरेचे सर्व वर्ण शास्त्रात आले आहे. ते सगळं ठीक आहे. ही सगळी कर्मफळाची स्थाने आहेत. आपण विचारता की जोपर्यंत जीव मुक्त होत नाही तोपर्यंत ज्या कर्मासाठी त्याचे पुनर्जन्म जेव्हा आवश्यक होतो हे कशावरून? सगळ्या शास्त्रात त्याचे स्पष्ट प्रमाण दिले आहे. आपण कोणत्या प्रमाणाची अपेक्षा आहे हे स्पष्ट लिहा. आपण जर तर्काच्या आधारावर समजून घ्यायचा इच्छा असाल तर कैदी प्रत्यक्ष भेटा, आपण बोलू. आधी विश्वास ठेवायला पाहिजे तर साधारणतः सत्यस्थिती लक्षात येईल. विश्वासाखेरीज कोणत्याही गोष्टीचे आकलन होत नाही. स्थिती लक्षात येईल. विश्वासाखेरीज कोणत्याही गोष्टीचे आकलन होत नाही. यापूर्वीचा नियम आहे. आपण एखाद्या गोष्ट भाषा शिकायची असेल तर ती प्रथम भाषेच्या लिपीवर विश्वास ठेवायला पाहिजे. विश्वासाच्या अचानक एखादी गोष्ट भाषा आणि अर्थज्ञान प्राप्त होत नाही. हीच गोष्ट अध्यात्म विषयासही लागू पडते. आपल्या आवडीप्रमाणे साधकाने कुठल्याही एका साधना मार्गावर विश्वास ठेवून साधनेस सुरुवात केली पाहिजे. साधना पूर्ण झाली की सगळ्या गोष्टींचा आपोआपच उलगडा होतो. मग सगळ्या आधी एकत्व पण लक्षात येते. म्हणून माणसाने मतमतांच्या गोंधळात पडू नये. सगळे साधना मार्ग एक सत्यस्वरूप परमेश्वराची ओळख व्हावी यासाठीच आहे. म्हणून कुठलाही मार्ग लहान, मोठा किंवा चांगला, वाईट नाही. आपण कुठलं घ्यायचं आपण ठरवायचं. सादर सविनय हरडी स्मरण. आपण कमेंट्स करा जरूर. कमेंट्समध्ये लिहा आपण कुठलं बघताय जरूर. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि शेअर करा. सादर सविनय हरिस्मरण 37 पुष्प 77 पानावरचं आपले पत्र मिळेल मजकूर समजा. इथे सगळं आनंदात आहे. आपण आनंदात असल्याचे समजले. मनुष्याला देवाचा विसर न पडणे हाच खरा आनंद. आपण कुठल्या आनंद आपण ठरवा आणि आम्हालाही आनंद द्या. आपण या शंकेचे उत्तर अशा प्रकारे. 1 नंबर, परमेश्वराचे महात्म्य अचिंत आणि अनिर्वचनीय आहे. तो मंडलाकार असून तो प्राणिमात्राचे भिन्नत्व निवास करतो, तरी प्रत्यक्ष अखंड आणि एक आहे. म्हणून सर्व शक्तिमान, सर्व रूप आणि प्रत्येक आणि सर्वहून निराळा ईश्वराच्या बाबतीत अशक्य असे काहीच नाही. 2, जनक नंदिनी सीतामाईने आपला शिकवणी दिली की नामाला पहारेकऱ्यांचे काम द्या. ती शिक्षक आहे, शिष्यार्थी नाही. इथे ईश्वराच्या ध्यानास स्पष्टपणे दरवाजा म्हटले आहे. आणि सीतामातेने आपल्या चरणाकडे जी सृष्टी स्थिती केली होती तिला किल्ली म्हटले असावे. आपण त्यातील रहस्य समजून जाणून घ्यायची इच्छा प्रकट केली आहे. आपली शंका मला नीट समजली नाही. मला तरी यात सरळ अर्थ असा अर्थ दिसतो की सीतामाच्या ते मारुती श्रीरामास म्हणतो, आपल्या विरहात तिचे प्राण पाखरू शरीर सोडून जाऊ इच्छिते, पण त्याला वाट सापडत नाही. कारण मुखावर नामाचा पहारा आहे. त्याने वाट रोखली आहे. हृदयात प्रभूचे ध्यान आहे. त्याने जणू हृदयाचे कोठारीच दरवाजे बंद केले आहेत. आणि सीतामाईची दृष्टी स्वतःला प्रेमाचा अभ्यास नाही, अविरल अनन्य प्रेम ही भावना आहे. अभ्यासाच्या साहाय्याने एकत्र होऊन केलेल्या भक्तीस अविरल भक्ती म्हणता येणार नाही. म्हणूनच कवी म्हणतो की योगीश मुनिजन भक्तीच्या शोधात फिरतात व अविरल भक्ती केवळ प्रभू कृपेने प्राप्त होते. भगवान शंकरांना श्रीरामाच्या नामाचे उपासक होते. ही गोष्ट रामायणात संत तुलसीदास यांनी जागोजागी सांगितले आहे. नामजपाचे अनेक प्रकार आहेत. प्रेमपूर्वक आपल्या आपण होणारे नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. आपण नाम म्हणजे काय असे विचारले, त्याचा अभिप्राय समजला नाही. म्हणून इथे याबद्दल एवढेच म्हणता येईल की उपासकाच्या श्रद्धेनुसार नामात सगळे काम काही आहे. नाममहिमा हा नाम सामर्थ्य अनंत आहे. 5. आदिकवी वाल्मिकीही श्रीरामाचे उपासक होते असे मानले जाते. नामोच्चारण कंठाने रावणाने देखील रामनामाचा जप करीत मृत्यू पावला. नामोच्चारण स्थानाबद्दल 5व्या प्रश्नाचा उत्तरात लिहिलेच आहे. 7. मणिद समासयुक्त पद आहे. याचा भावार्थ लक्षात घ्यावा. हवेच्या झुळकीने विझून जाणारा हा साधा तेलबत्तीचा दिवा नाही. नामरूप दिवा हाच नित्य प्रकाशमय प्राणीरूप दीपक आहे. हा वाऱ्याने विझणारा नाही आणि त्याला पतंगी विझू शकणार नाही. थोडक्यात सांगायचं तर दिवा अखंड प्रकाशमय असतो.